बुलढाणा जिल्हा कोर कमिटी सदस्यांना विनंती बाजूला येऊन बसण्याची कृपा करा। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंदा ऐश्वर्य दे, सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे।
होत असलेला हा गुणवंतरी जाती सत्कार सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांचं भगिनींचं तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कार करते असलेले माझे शिकवले चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो. चांगल्या विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. त्यामुळे साध्य प्राप्त होते आणि सरळ साध्यामुळे आनंद मिळतो. म्हणजे चांगला विचार सुराची पहिली पायरी आहे. अशा चांगल्या विचारांची माणसं आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेली आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या आदरणीय आमदार संजय राघवकरांना सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान होण्याची मी विनंती करतो. त्यानंतर उत्कृष्ट वक्ते मोटिवेशनल स्पीकर गजाननजी उंबेकर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हायचे. उत्कृष्ट वक्ते कवी लेखक आदरणीय सरांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिवराश्रम येथील विवेकानंद स्वामी विवेकानंदांच्या आश्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय अशोकजी थोराते सरांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान या ठिकाणी व्हायचं. जो प्रथम त्यांचे वंदन करा. सकल विघ्ने नष्ट होती सांगे हिंदू परंपरा. सांगे हिंदू परंपरा. हिंदू परंपरेनुसार आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती गजाननाच्या गणरायाच्या पूजनानं दैवताच्या पूजनानं करत असतो. म्हणून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन या ठिकाणी करून घ्या. दिवस आजचा दशे हर्षाचा चैतन्याचा आणि उत्साहाचा जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचा ज्योत तेवते समतेची त्यागाची स्वातंत्र्याची ज्योत तेवते क्रांतीची आणि समर्पणाची ध्वज प्रतीक बलिदान शांती समृद्धीचे प्रतीक गतिमानतेचे आणि एकतेचे. विशाल भाऊ जवळकर यांना विनंती की त्यांनी मान्यवरांचे फोटो सेशन या ठिकाणी करावे. विशालजी जवळकर. विजय असो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीपप्रज्वलन या ठिकाणी होत आहे. बाहेरील उभी असलेल्या समाज बांधवांना विनंती त्यांनी पिंड अनंत जगीते पारवीला नमो सदाच्या गुरुमाऊलीला. सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजक मंडळीच्या हाताने व्हायला पाहिजे. त्यासाठी कृषीशास्त्रज्ञ आदरणीय श्री पूर्ण सोनवणे सरांचा सत्कार बुलढाणा जिल्हा
सुतार समाज एकीकरणचे माजी तालुका जिल्हाध्यक्ष विजयजी खोराडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय अध्यक्षांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करावा. माननीय स्केच आपले समाज बांधव महादेवजी वानखेडे यांची कन्या गौरी वानखेडे हिनं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्केच या ठिकाणी साकारलेलं आहे. त्यानंतर समाजभूषण आदरणीय डॉक्टर संजीवनी प्रमुख पाहुणे आदरणीय संजयजी रानवलकरांचं सुद्धा स्केच या ठिकाणी गौरीनं काढलेला आहे. गौरीला विनंती की तिला एका व्यासपीठावर गौरी वानखेडे परत एका व्यासपीठावर यायचं. संजयजी रानवलकर साहेबांना तिने स्वतःच्या हाताने काढलेलं स्केच या ठिकाणी दे. या आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकजी थोराते साहेबांचा सत्कार या ठिकाणी समाज बांधव पुरुषोत्तमजी वानखेडे करतील अशी मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो. उत्कृष्ट वक्ते कवी लेखक आमचे आयडॉल आदरणीय अनंतराव सरांचा सत्कार या ठिकाणी आपले समाज बांधव रवींद्र सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय रवींद्रजी सत्कार साहेब विनंती की त्यांनी आपल्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनंतरावजी सरांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावा. मोटिवेशनल स्पीकर आपले समाज बांधव आदरणीय गजाननजी भोगरेकरांचा सत्कार या ठिकाणी मंगेशजी दोंडाळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मंगेशजी दोंडाळकर जिल्हास्तरीय पूर्ण विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुलढाणा जिल्हा सुतार समाज एकत्रीकरणाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उत्कृष्ट वक्ते कवी लेखक आमचे आयडॉल आदरणीय अनंतराव सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करावं. प्रभू विश्वकर्मा भगवान की काय आवाज आहे आपला आवाज जिल्ह्यापर्यंत झाला गेला. प्रभू विश्वकर्मा भगवान की
आज या बुलढाणा जिल्ह्याच्या समस्त भागातून आलेले माझे समाज बांधव या गुणवंताच्या पाठीवर कौतुकाच्या थाप देण्यासाठी उपस्थित झाले आहे. कार्यक्रमाच्या प्रथम प्रसंगी मी अशी दिलगिरी व्यक्त करतो. मला कल्पना नव्हती इथे आणलेल्या खुर्च्या कमी पडतील आणि हे या कार्यक्रमाचं यश या दृष्टीनं अधोरेखित करतो. आणि ज्या ज्या महामानवांनी समतेसाठी संघर्ष केला त्या महामानवाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर या बहुजनांच्या हाती लेखणी देणारे, या महिलांना शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विद्येची देवता मा सरस्वती प्राचीन काळी पाहिली असेल का नसेल ही अंतर्ज्ञानाची भावना आहे. पण त्या माईनं शेणमाती खाल्ली आणि लेखणी हाती दिली. या लेखींच्या ती सावित्रीबाई मात्र आपल्या अगोदरच्या पिढीने सर्वांनी पाहिली आणि म्हणून तिचं स्मरण करणं औचित्य असं वाटतंय. त्याचबरोबर आज विशेष करून स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांची आठवण होते. ती यासाठी की त्यांचा खंदा समर्थक स्वतःचा जीव, स्वतःच्या जीवाला यतींची किंमत न देता आपलं प्राणार्पण करणारा नरवीर शिवा काशीद आजच्या दिवशी म्हणजे 13 जुलै 1660 रोजी आपलं वीरमरण पत्करलं आणि वाघी वचनस्थ झाला त्या नराधमापुढे की अरे मी मरणार पण कोण छत्रपती राजा म्हणून मरणार असं राजाचं रूप घेऊन मरण पावलेला नरवीर शिवा काशीद त्याच्या स्मृती त्याच्याही प्रती कृतार्थ होतो. त्याचबरोबर या समाजाला लढामूत करणारे, या समाजाचं अस्तित्व निर्माण करणारे आजचे संत मधुरी काका यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी भावंडांना आपल्या अंगा खांद्यावर खेळलं. कर्मट काळामध्ये सांभाळ करणं सोपं नाही. अशा काळामध्ये त्या विठ्ठलपंत मित्राच्या मुलांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं आणि समाजाचा रोष पत्करला. असे संत मधुरी काका त्यांनी प्रतिपाळ केला म्हणून त्यांच्या प्रती नतमस्तक होतो. त्याचबरोबर संत जळोजी बंधू ज्यांनी पंढरपूरचा सभामंडप उभा केला. आजही आपण त्या सभामंडपामध्ये जाऊन दर्शन घेतो, नतमस्तक होतो. असे संत जळोजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. याचबरोबर जसा आपण समोर येतो अगदी 350 वर्षापूर्वी या जळोजी बाबाला बादशाहकडून सनद मिळाली ताम्रपत्रावर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. त्या जळोजी बाबांचं अलौकिक कार्य आहे. त्यांच्या ही कृतीपूर्वी नतमस्तक होतो. आणि आता तुम्हाला संत सुखदेवजी महाराजांचा सहवास लाभलेला आहे. संत सुखदेवजी महाराजांनी केलेलं जनसेवेचं कार्य सगळ्यांच्या स्मरणात आहे. महाराष्ट्रात नव्हे, भारताच्या नव्हे, जगाच्या पाठीवर पडलेलं संत सुखदेव महाराजांचं कार्य आहे. आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारावर चालणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या इथे आम्ही नतमस्तक होतो. आणि तुम्हा सर्व समाज बांधवांच्या, माता भगिनींच्या, अबालवृद्धांच्या, लहान या लेकरांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो, त्यांना प्रणाम करतो. आणि या ठिकाणी आज आपण विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी जमलेला आहे. आजच्या दिवसाची सुरुवात खरं तर मी 2 लोकांना महत्व देतो. सर्वप्रथम ते म्हणजे अंतातला कळीचे नारद, तसे कळीचे नारद आहे म्हणजे ज्ञानेश्वर भावस्कर डोंगाव आणि संजय राऊत मेकर आमच्याच सोयऱ्याच्या लग्नामध्ये सुलतानपूरला भेटायले आणि म्हणे सर काहीतरी करावं लागते. त्याला काहीतरी करावं लागते म्हणे आपण समाजकाळ सोडून गेलं जायचं म्हणजे समाजकाळ गेलं चुलेत आपल्याला गेल्याच्या गोष्टी जातात नाही म्हणे जर करावंच लागते. बरं आणि मग आमचा चळवळा नाव आहे, आमचा चळवळा म्हणून म्हणजे सतीश शिंदे आहे. म्हणजे कसं पाणी घालायचं, कसं तयार करायचं फक्त माहित आहे. मग बरे आता सर तुम्ही घ्या कारभार. डॉक्टर साहेबांना नाही डॉक्टर साहेबांना 8 वर्ष घेतलेली असं करून एकटा जिल्ह्याने घाट घातला आणि माझ्या गळ्यात घोडं कुठून. आता त्यावेळेस हाऊस वाटली मी डॉक्टर साहेब म्हणालो आता पेशंटले बरं वाटत होतं. पेशंट पुढे गेला दवाखान्यात काय झालं डॉक्टरने उपचार केले. पेशंटला कसं वाटलं बरं
आता पेशंट कसा झाला, बरं पेशंट पुन्हा आला बाहेर दादा खेळायला, पण तो आला खुर्चीच्या शाळेत. आणि जसा अध्यक्षपदाची खुर्ची घेतली त्याच्या इतक्या लाथा घालवण्यामध्ये वैचारिक कारण तशी कोणी लाथ मारत असते, शब्दानं विचारानं आणि त्या लाथा खात सगळ्यात कठीण प्रसंग हा निभावत आज तुमच्या समोर सगळ्या जिल्ह्याचं चित्र उभं आहे. आणि हे चित्र उभं करण्यात मला मोलाची साथ आमची विश्वकर्मा सेवा समिती चिखली यांनी दिली आहे की सर कोणाच गोष्टी चिंता करायची नाही, आपल्याला कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी करायचा. आणि ते सर्व अवरात्र माझ्या पाठीमागे उभे राहिले. त्याचे सध्या धन्यवाद मानणार नाही कारण आता सध्या धन्यवाद मानायचा काही प्रसंग नाही हा, तरी असो त्यांचं स्वागत करतो. असं या चळवळी माणसाला उभं केलं, या माणसाला 1 जानेवारी 23ला एक रणशिंग फुंकलं किंवा आपल्याला राज्यस्तरीय अधिवेशन घ्यायचं झाला, तो विचार करण्यात गेला. आणि मग प्राध्यापक रायमल सरांचा रोल मध्ये आला आणि मग या माध्यमातून उभा राहिलेलं समाज मांडलं. आता मांडायचं कोणा, तुम्ही आम्ही किती जर बोललो त्याने काहीच फायदा नाही, किती बोलणं करा काहीच त्याचा परिणाम होणार नाही. पण ही पुरपूर आमच्या आमदार साहेबांच्या कानावर गेली आणि आमदार साहेबांच्या कानावर गेल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे पक्के मित्र म्हणजे कसं मग यांनी सांगितल्याबरोबर त्यांनी शब्द टाळलाच नाही. आणि म्हणून आपल्याला ते आर्थिक विकास महामंडळ संत वल्ली काकाच्या नावाने मिळालं. उद्देश आहे आपला मुख्य तो म्हणजे आपल्या गुणवंतांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. आणि आपले गुणवंत सर्व खुर्चीवर बसलेले, मला वाटतं की त्यांना देखील सवय लागली पाहिजे जमिनीवर बसण्याची, यश मिळालं पाहिजे यात काही शंका नाही. कारण आपले काही पालक मंडळी मागे उभे आहेत आणि त्यांना त्यामुळे मी आपल्या गुणीजनांना हे सांगू इच्छितो कृपा करून त्यांनी समोर इकडे व्यवस्था आहे आम्हालाही दिसले पाहिजे कोणते गुणीजने आपले, तर त्यांनी इकडे समोर यावे जेणेकरून आपल्या पालक मंडळींना बसण्याची जागा त्या ठिकाणी तयार होईल. आणि आमची सर्व बुलढाणा टीम यांनी अवरात्र कार्यक्रम साजरा होत आहे. समोर या एक दोन संगीत आणि भावपूर्ण असं प्रस्तावित अनेक राऊत सरांनी आपल्यासमोर व्यक्त केलं. त्यानंतर मी विष्णू सरांना विनंती करतो. आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते आपले जे प्रथम आलेले विद्यार्थी आहेत यांचा एक प्रासंगिक स्वरूपाने सत्कार घेऊया. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकृष्णजी सोनवणे साहेब यांनी आपल्या या चिमुकल्यांसाठी प्रथम क्रमांकाचे 5001 रुपयाचे बक्षीस वर्ग 10 मध्ये आणि वर्ग 12 मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ठेवले आहे. त्याची नामकरी जी आहे दीपाली प्रल्हाद राऊत युवाश्रम इथे समोर यावं आणि सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय आमदार साहेब संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते हे बक्षीस स्वीकारावं. विश्वकर्माची कृपा प्रशंसेचे वाहवारे. अक्षम्य गुणवंत विद्यार्थ्यांनी रोख 5001 रुपयाचे बक्षीस त्यांनी सुरू केलेले आहे आणि सुरू आहे त्याचे मानकरी जे आहे ते कुमारी कोमल दीपक वाळवण नागराकोळी ही आहे. तिथे समोर येऊन पाहुण्यांच्या हस्ते ते बक्षीस स्वीकारावं. ते आहे ते तनुजा भानुदास कांदोडे, तनुजा भानुदास वाटकडे. पांडू सुरसे यांच्या स्थितीगत आर्थिक अक्षम गुणवंत विद्यार्थ्यास 5001 रुपयाचे बक्षीस आहे. याचे वितरण देखील पाहुण्यांच्या हस्ते आपण करूया. सुरक्षित सरांना विनंती त्यांनी समोर यावं. आवाज मोठा यायला पाहिजे, एवढा मोठा हलगर्जीपणा बाहेर तिकडे आपल्या बेराळा फाट्यावरच आवाज जायला पाहिजे. जयमलाताई खेडकर
त्यांना मी पुनश्च या सुमुखीयांच्या वतीने धन्यवाद देतो. वाटोळकर सर समाजकार्यातील सर्वात जुने जाणारे व्यक्ती सतीजी वेलोळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी वेलोळकर साहेब तुम्ही वेळात वेळ देऊन आमच्या या कार्यक्रमात उपस्थित झालात. यानंतर निर्मलाताई केडकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने सत्कार स्वीकारावा. सुरेश मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी जयमलाताईंचा सत्कार करावा. त्यांचं मी या ठिकाणी आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद देतो. माधवराव आंबेडकर यानंतर आमचे परममित्र राजेशजी भालेकर जालना येथून आमच्या या कार्यक्रमास उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत करणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून मी यानंतर त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी गणेश चंदाळकर त्यांनी राजेश भालेकर यांचा सत्कार करावा. अभिनंदन करतो. यानंतरचे कंटिन्यूशन तुमच्या उत्तम आणि उत्तम आयुष्यासाठी एकच गोष्ट करायला पाहिजे. आपली सुरुवात आहे ना, काही हरकत नाही. सुरुवातीला आपण फक्त जिम जायचं आहे. मुलांसाठी सांगतोय, जिम जायचं आहे, लायब्ररीमध्ये जायचं आणि कुठल्या देवाला आपण मानतोय त्या देवाच्या मंदिरात जायचं. कारण जगाशी आपलं काही घेणं नाही आहे. जगाला काय समजायला नाही, आपण स्वतःला समजवायचं आहे. आधी मला घडायचं आहे, मला घडायचं आहे, मला जर जिंकायचं आहे, मला निघायला पाहिजे, माझी स्पीड वाढवली पाहिजे, माझ्या कामाचे तास वाढवले पाहिजे. मला जर आजही 12वी पास व्हायचं असेल तर माझा आज 12वीचा अभ्यास किती आहे हे मला माहिती पाहिजे. बसलेले आहे. कृपया समाज बांधवांना विनंती आहे की आपण या लहानशा मुलांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे सर्वांनी कृपया आपापल्या खुर्च्यावर येऊन बसायचे आहे. बस अवघ्या थोड्या वेळातच आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अध्यक्षीय भाषण, त्यानंतर आपल्याला सुट्टी मिळेल. कृपया सर्वांनी खुर्च्यावर येऊन बसायचं आहे की आपल्या या पाल्यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान करावा. तिने 95.2% गुण मिळवून आपल्या या रॅलीमध्ये प्रमाणपत्र घेऊन जावं. हे आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करणार कसं केलं त्यांनी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारे अध्यक्ष जळगाव महेश श्रीकृष्ण बुंदेकर. यानंतर महेश स्वरात, शत्रुघ्न बोरेकर आपण या ठिकाणी समोर यावं आणि आपल्या या चिमुकल्यांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र आणि ट्रॉफी वितरित करावी. त्यानंतर अनिल जाधव, अनिका सावरकर, कुमारी सृष्टी राजू जाधव घेऊन जातात. सुधीर आमचे सक्रिय कार्यकर्ते एकनाथ चिरंजीव चव्हाण, भरोसा कुमारी कामली राम सोनोने, अशोक सोळंके, विष्णू फलकडे, मेहकर, कुमारी ज्ञानेश्वरी दत्तात्रय सोळंके 8% गुण वर्गदावी मिळवलेले खूप अभिनंदन. आपल्या शुभ असते पुन्हा तू जर माझ्या डबल गुण मला तुझं पर्सेंटेज पाडशील तर मी तुला हवं त्या प्रकारचं येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांच्या मुलाने त्यांचं स्वप्न साकार केलेले बरोबर डबल 86% गुण त्याला मिळालेले आहे. 83.8% गुण मिळालेले आहे. तुम्हाला समीक्षा करू रायमल आमचे नाव आहे. खूप खूप अभिनंदन बेटा. श्रीनाथ आलाय का याला 88.4% गुण मिळालेले आहे. खूप खूप अभिनंदन हरिभाऊचा आणि श्रीनाथचं देते. तुम्हाला आचार्य विजय दहीकर, तुम्हाला आचार्य विजय दहीकर सन्माननीय गजाननराव बोराडे
नामदेव सुरेश ज्याला 80% आहे सर मयूर ज्याला 80.2% गुण मिळालेले आहे. यानंतर मी तुम्हाला आणखी पाहिजे का तनुजा वासुदेव राजूरकर आली ना. सर मॅडम खूप खूप अभिनंदन. इंगळे कुमारी वेदिका सतीश वानखेडे कुमारी तिथं देखील मला राजू राजू बोलून होते. शिवप्रसाद आपल्या शुभ असते या ट्रॉफीचा आणि शिवप्रसाद होता का कार्यक्रमाचा स्वागत गीत झालं त्याला तबला वादन केलं असा हा कार्तिक निश्चितच संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठा होईल अशी मी त्याला शुभाशीष देतो आणि आपल्या समाजाच्या वतीने त्याचा खूप मोठा सत्कार निश्चितपणे संगीत क्षेत्रात होईल असं मी त्याला शुभाशीष देतो. ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं चित्रकार आहे आणि या मुलीने आज कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर संजयजी रायवणकर साहेब आपले समाजाचे अध्यक्ष त्यानंतर मला वाटते सगळ्यांना विनंती टाळा वाजवा. कुमारी संध्या रमेश राजपुरे कुमारी संध्या रमेश राजपुरे त्यानंतर तिने यावं संजय शिवम त्यानंतर कुमारी स्नेहा कोमल नंबर स्नेहा आपल्या या सर्वोच्च बसलेली मंडळी आपली त्या 5% गुण मिळवलेले आहे. खूप खूप अभिनंदन मॅडम. त्यानंतर कुमारी मनीषा ज्ञानेश्वर जाधव अजिंक्य गजानन बोराडे राज संतोष भुसारे आरोला भरोसा आदित्य यानंतर मी शांताराम सोनवणे सरांना विनंती करतो की त्याने आपल्या चिमुकल्यांचं कौतुक करण्यासाठी स्टेजवर यावं. शब्द समर्थेसाठी काम करतो. पालक वगैरे सर प्रथमेश संतोष वैभव अनिल कुलकर्णी लाभणार आहे आणि खरोखर त्यांचा संघर्ष जीवनातला आपल्याला ते सांगणार आहे. कुमारी साक्षी निनाजी राजपुरे हरिओम संजय जाधव मेरा बुजुर्ग आंतरिक खेडेकर चिखली तालुका अध्यक्ष डिग्री कोर्समधल्या विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदविका अशा या प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं गुण मिळवून आपलं या ठिकाणचं आपल्या समाजामध्ये ज्यांनी नाव कमवलं अशा विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. कुमारी वैष्णवी एकनाथ सत्कार कुमारी गौरी गजानन उजवेकर संकेत कार्यकर्ते ट्रॉफी घेऊन जावं. चेतन कुमारी जयश्री शंकर गोलगडे मोताळा चांगल्या प्रकारच्या समाजाचं नाव कमवलं अशा गुणवंताचा सत्कार या ठिकाणी केला आहे. यानंतर आपण ते उत्तीर्ण झाले चिमुकल्यांचा सत्कार करीत आहोत. यामध्ये सर्वप्रथम मी त्यांच्या शुभ हस्ते आपण या विद्यार्थ्यांचा गुणगान करूया. बालिका
यांना विनंती करतो की आपल्या या स्पर्धा परीक्षेची मुखल्याचं पुन्हा प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. तिने ग्रामसेविका इथे तिथे नियुक्ती झाल्याबद्दल तिचं देखील या ठिकाणी समाजाच्या वतीने खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आणि येऊन गावामध्ये गायत्री काळा बॅटरी डिस्चार्ज व्हायला लागल्या सगळ्याच्या तर सध्या आले नाही. त्यामुळं विशेष कौतुक तिने फार्मसी डिप्लोमा कंप्लीट केला त्याबद्दल तिचं स्वागत आणि अभिनंदन. कुमारी देवरे आणि आदिनाथ सोनवणे या आपल्या या कन्याने खूप मोठं यश संपादन केलेले आहे. राज्य टेबल टेनिस स्पर्धेमध्ये तिचं देखील कौतुक त्याबद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात येतं. यानंतर आपल्या समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे शिक्षक या आपल्या या सेवेतून निवृत्त झालेले त्यांचा देखील एक छोटे कार्य सत्कार घ्यावा असं समितीने ठरवलं होतं. या ठिकाणी बोलवतो स्टेजवरच आहे.